व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट छान अशी मसाला शेवगा भाजी बनवणार आहोत. तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये खूप छान पद्धतीने मसाला शेवगा बनवला जातो. आपल्याला पण तशी घरी एक सोप्या साध्या पद्धतीने आपण छान अशी मसाला शेवग्याची रेसिपी बनवू शकतो. ती पण फक्त बाजरीचं पीठ वापरून. बाजरीचं पीठ जर आपण छानपैकी भाजून घेतलं तर त्याची प्रत्येक जे आपण भाजीमध्ये शेवग्याचीच नाही तर कुठलीही भाजी खूप चवदार होते. त्यानं मटणाच्या भाजीला पण बाजरीचं भाजून पीठ वापरलं जातं. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मसाला शेवग्याला. मसाला शेवगा बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि ज्या वाटाण्याच्या शेंगा आहेत त्या छानपैकी अशा सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि तो छान असा भाजून घेतलेला आहे. मी चिरून भाजून घेतलेला नाही, मी असे सवते टोमॅटो आणि कांदा छान असा गॅसवर किंवा शेगडीवर किंवा चुलीत तुम्ही कुठल्याही पद्धतीने छानपैकी भाजून घेऊ शकताय. त्यानं आपल्या भाजीला एक छान अशा प्रकारे चव येते. आता मी हे जे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्याची छान अशी पेस्ट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशी काळसर अशी छान अशी पेस्ट होते. त्यानंतर जे बाजरीचं पीठ आहे ते मी तव्यावर छानपैकी भाजून घेतलेलं आहे. थोडं लालसर कलर येऊस्तर आपल्याला ते छानपैकी बाजरीचं पीठ घालू शकताय आणि ते तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये भाजून पण ठेवू शकताय. ते आपण जास्तीत जास्त 8 दिवस हे पीठ छान असं भाजीमध्ये वापरू शकतो. त्यानंतर मी इथे गॅसवर कढई मांडलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे घातलेले आहेत. ते तडतड वाजल्यानंतर जे आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती मी त्यामध्ये टाकत आहे आणि ती छानपैकी परतत आहे. त्यानंतर आपण जे खोबरं, लसूण, अद्रक याची पेस्ट केलेली होती ती टाकत आहे. ती आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा मटण मसाला, मी इथे छोटे छोटे चमचे वापरलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. 1 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ असं छान असं टाकून घेतलेलं आहे आणि ते छान आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंग टाकायची आहे. ते आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. आता त्यावरती आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली शेंग ही छान अशी वाफाळून निघल. 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बाजरीचं पीठ घालायचं आहे. 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे आणि ते सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय किती आपली घट्ट भाजी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे. तुम्हाला जशी आवडेल त्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकताय. पातळ पण ठेवू शकताय आणि अशी घट्ट पण ठेवू शकताय. मी इथे थोडं 1 ग्लासभर पाणी त्यामध्ये टाकत आहे आणि थोडी भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. अशाच खूप सोप्या पद्धतीने आपण मसाला शेवग्याची भाजी केलेली आहे. मी तुम्हाला खूप झटपट आणि खूप चवदार अशी रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही पण मुलांना किंवा कोणी पण घरातल्या लोकांना तुम्ही अशी छान अशी भाजी बनवून झटपट तयार करून देऊ शकताय. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता.